नव्या मॅच सुरू करूया. डीजे सांबरवाडी संघाची सलामीची जोडी. गोलंदाज प्रणीत पहिला चेंडू अनसाइड ला खेळलाय. स्क्वेअर लेग रिजन खाली आहे तिथे मात्र चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. 4 धाबींसाठी अजित आणि कमलेश भनगे. अजित दवळे कमलेश भनगे गोलंदाजी मार्क वरतून प्रणीत आपल्याला पाहायला मिळतात. प्रणीत पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अजित 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 यांच्या बॅट मधून आणखी एक दमदार खणखणीत फटका येतोय. लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. 1 बाउंड 4 धावा. अजित मात्र खऱ्या अर्थानं अंधारे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर अगदी डकआउट मधून टीम मीटिंग्स मधून जो डिसिजन आलाय, जो निर्णय झालाय, जी बहुरचना हाकली आहे, पॉवर प्लेचा षटक आणि त्याचा फायदा हा उचलला जातोय. आता मात्र फटका बसला. थोडासा लोबून टॉस परंतु चेंडू जातोय पाठीमागच्या रिजन मध्ये. तिथे मात्र शॉट फाईन लेग येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. दोन्ही फलंदाज आपला एक्सचेंज करतायत. इथे मात्र एका धाबीने धावसंख्येचा एकूण विचार केला तर 9 धावा धावफलकावरती आहेत. बी ग्रुप मधून चालू असलेल्या मॅचेस खऱ्या अर्थानं आता मात्र कमलेश भनगे आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील. पहिल्यांदा स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. लेट कार्ड अगदी गॅप शोधलाय परंतु ओ माय गॉड इथे मिसफील्ड झाली आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू जिंकणार का नाही. इथे मात्र क्षेत्ररक्षक अगदी फुटबॉल स्टाईल आपल्याला पाहायला मिळाले परंतु बघता 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 गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण झालं मी म्हणेन परंतु ते 30 सर्कल मध्येच होणं अपेक्षित होतं कारण अगदी जवळ होते. परंतु तिथे मात्र काय घडलं तर थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा उचललाय. 3 धावेंच्या मदतीने धावसंख्या एकूण 12 धावा. खराब फटका आहे मी म्हणेन. विकेटची संधी. डायरेक्ट हिट बराच लांब होते. अजित अगदी आशा सोडली होती. परंतु इथे मात्र नशीब चांगलं होतं की गॅदर चेंडू झाला नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून प्रणीत आपल्याला पाहायला मिळतील. 13 धावा. थोडस महागडे षटक. दिशा भरकटले का. येस पंचाने एका क्षणाचाही विलंब लावला नाहीये कारण इथे मात्र आपले दोन्ही हात फेलावले. धावसंख्यामध्ये आणखी एका धाबीने बदल होईल म्हणजे 14 धावा. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. खूप सफल झाले. अगदी ऑफ पिस्टी सोडून बाहेर आले परंतु इथे मात्र प्रणीतने अगदी चकवा चेंडू टाकलाय मी म्हणेन. अगदी काही समजला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या बिनबाद 14 असं समीकरण आपण नक्कीच पाहतोय. चला थोडस स्पीडअप करा बॅट्समन. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. सातत्यानं आपण सांगतोय कारण मित्रांनो एखाद्या गोष्टीचा शेवट गोल झाला ना तर ते कार्य सार्थकी लागलं असं म्हटलं जातं. त्यासाठी अगदी फायनल आमची 3 ते 4 षटकांची खेळवली जावी. कम से कम 3 षटकाची तरी झाली पाहिजे. ही एक माफक अपेक्षा घेऊन आयोजन समिती काम करत असते आणि त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची सातत्याने गरज असते मित्रांनो. कारण आपण ग्रामीण क्रिकेट खेळत असताना आज ते एका वेगळ्या ग्लॅमर ते इकडे आहे. अगदी व्यावसायिक क्रिकेटला लाजवेल असं क्रिकेट आपण सातत्यानं पश्चिम महाराष्ट्रामधून दाखवतोय संपूर्ण जगाला. अख्ख्या महाराष्ट्रामधून जर एखाद्या तालुक्यातून एखाद्या जिल्ह्यातून सर्वाधिक क्रिकेट खेळलं जात असेल ग्रामीण क्रिकेट मित्रांनो. अगदी व्यावसायिक वेगळा भाग आहे परंतु तो एकमेव जिल्हा आहे तो सातारा जिल्हा आहे आपला मित्रांनो. आणि खऱ्या अर्थानं सातारा ग्रामीण म्हटलं की एक वेगळा लुक येतो त्याला. फटका फसलाय परंतु कोण झेल घेणार. येथे झेल.
दुसरा अटेम्प्ट प्रतीक होता आता मात्र तिथे प्रतीक लोटेकर आणि खऱ्या अर्थाने इथे अगदी चांगला झेल टिपलाय. विकेटचं पतन झालंय. फलंदाज मात्र कमलेश बॅक टू द पवेलियन. गोलंदाज आपण रवींद्र अजित बाद झालेत. अजित बाद होऊन तंबूच्या दिशेने परत आहेत. न्यू बॅटर अमित ढवळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रवींद्र नक्कीच चेंडू थोडासा विकेट देऊन जाईल असं वाटणारा नव्हता, परंतु कुठेतरी मोठा फटका खेळायचा प्रयत्न अजित यांच्या माध्यमातून झाला, परंतु फटका थोडासा फसला. चेंडू अगदी वरच्या थोडासा बॅटच्या भागाला लागला, त्यामुळे तिथे नक्कीच अगदी बाउंड्री लाईन पार करू शकला नाहीये आणि ते विकेटचं पतन झालंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरतून रवींद्र आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडला मात्र अमित ढवळे. धावसंख्येचा एकूण विचार केला तर 14 धावा. व्हॉट अ डिलिव्हरी यार आपला तुने, परंतु एवढा अगदी खालच्या भागामध्ये अगदी एवढा क्लोज जाऊन खेळायचा प्रयत्न पहा. अगदी मी म्हणेन की तुम्ही हा चेंडू फुलटॉस घेतला गेला पाहिजे बॅट वरती, कारण एक एक डॉट चेंडू हा खूप महागात ठरतो आपल्याला. ओ यू मिस आय डेफिनेटली हिट क्लीन बॉल. खऱ्या अर्थानं बॅटची एज लागली आणि चेंडूला ओढून घेतलं यष्टांवरती. वा, इथं अतिशय चांगली गोलंदाजी रवींद्र यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. नवीन फलंदाज शिवम जांभळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अगदी मी म्हणेन ना की प्रत्येक फलंदाजा गणेश वेगळं आडनाव आपल्याला पाहायला मिळतंय, सरनेम वेगळं आहे. म्हणजेच काय तर सर्व लोक अगदी गुन्ह्या गोविंदाला एखाद्या गावामध्ये नांदत असतात ना, त्यावेळी त्या गावाचा स्वर्ग झालेला असतो मित्रांनो. आम्ही सातत्यानं बरेच ठिकाणी बरीच गावं असतात की अगदी एकाच सरनेमचे असतात जवळजवळ 90% 100% लोक, परंतु काही गावं असे असतात की अगदी 10-12 सरनेम वेगवेगळे असतात एका गावात. हो, इथे मात्र वेगळाच मूडमध्ये आपल्याला खरं पाहायला गेलं तर शिवम पाहायला मिळाले जांभळे. त्यांना स्ट्राईकला आणायचं होतं कमलेश बनगे यांना, आणि आता इथून पुढे जे काय करायचंय ते तूच कर रे बाबा असं सांगून शिवम मात्र नक्कीच नॉन स्ट्राईक एंडला आलेत. आणि स्ट्रॅटर्जी हवी आहे अशी मित्रांनो, कारण मागची मॅच जर तुम्ही पाहिली ना तर नक्कीच त्याच्या मागची मला वाटते मॅच ओमकार कदमच्या बद्दलचं नक्की सांगेन मी. वा काय गोलंदाजी होते यार. ओ इथे गॅदर नाही झाला. अगदी थांबले होते जायचं की नाही असं ठरलं, परंतु इथे मिसफील झाली आणि त्यामध्ये एक धाव कंप्लीट झाली मी म्हणेन. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आणि त्यामधील काही चेंडू शेष. रवींद्र शेवटचा चेंडू मला वाटतंय ओ तोही मिस आहे. एस्टनच्या पाठीमागे अतिशय चांगलं गॅदरिंग पाहायला मिळतंय. ओव्हर क्रमांक 2 संपुष्टात आले. 2 षटकाच्या अंती धावसंख्या मात्र 16. म्हणजेच काय तर या षटकामध्ये रवींद्र यांनी फक्त 2 धावा खर्ची घातल्यात. वेल प्लेड. 2 विकेट आपल्या नावे केल्यात. यार काय गोलंदाजी केली अफलातून आहे. आणि राम देवरे सुद्धा खुश आहेत. वा भाई वा, मॅच मध्ये ठेवलंयच हे सांगतायत, कारण पहिलं षटक थोडस महागडं ठरलं होतं. सातारा ग्रामीण क्रिकेट अर्थातच आपण पाहतो मित्रांनो. सातारा म्हटलं की नक्कीच अगदी वैशिष्ट्यांनी नटलेला सातारा. खऱ्या अर्थानं स्वराज्याची पहिली राजधानी अजिंक्य तारा. जगातील 8वा आश्चर्य कास पठार. खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी अफजल खानाचा कोथळा पाडला तो प्रतापगड सुद्धा, प्रतापगड हा सातारा जिल्ह्यामध्ये. ओ हो 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 हो, इथे मात्र मित्रांनो खऱ्या अर्थानं यस बाईच्या स्वरूपामधील 4 धावा आहेत. अगदी मी म्हणेन लाईटली कधी घ्यायची नसते क्रिकेटला. आम्ही सातत्यानं अनुभव घेतलाय मित्रांनो, कारण ज्या वेळेस आपण क्रिकेटला लाईटली घेतलं त्यावेळी नक्कीच आपल्या विरुद्ध निकाल आलेले पाहायला मिळाले आणि तेच घडलं. इथे कुठेतरी
पहिला चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा निघाला असता, परंतु त्यावरती आल्यात 22 स्वरूपातील 4 धावा. चेक. रामदेवरे त्याचबरोबर आशिषजी लोटेकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. खरं तर त्यांच्याच गावचं नियोजन आहे आणि कोपर खऱ्यावरतून कामोटे येण्यासाठी इतका वेळ त्यांनी लावलाय, त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत केलं गेलंय. थँक्यू. खोदून काढलाय परंतु झेलची संधी. वा वेंचेस आपलातून आहे, मोठा अडथळा होता इथे मात्र कमलेश मनगेचा आणि तो मात्र रामदेवरे यांनी परत पाठवलाय. खुशी आहे, सेलिब्रेशन आहे, कारण विकेट खूप मोठी आहे आणि हे दर्शवतं ह्या सेलिब्रेशन वरतून विकेटचं पतन झालंय. हर्ष केरेकर सुविधा पतसंस्था, खऱ्या अर्थानं मी त्या पतसंस्थेचा वारंवार नक्कीच उल्लेख करत असायचो, कारण अनिलजी केरेकर साहेब, कारण बऱ्याचदा योग आला होता, कारण ते मैत्री चषक जिथे भाईंदरला व्हायचं तिथे नक्कीच केरेकर साहेबांची उपस्थिती असायची आणि मी आणखी एक झेलची संधी परंतु नाही, थोडस नक्की शॉर्ट झाले, परंतु इथे चेंडूला पाठवलाय मात्र वन बाउन्स लॉंग सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. आतिश अंधारे आल्या आतिषबाजी करताना पाहायला मिळतात आपल्याला. धावसंख्या मात्र 24 ऑन स्कोर बोर्ड. फसवलाय, अगदी लालच दिले आणि खऱ्या अर्थानं रामदेवरेंची एक वेगळी खासियत असं त्यांचे चेंडू येतात ना असं वाटत असतं फलंदाजाला नाहीये, अगदी फुलटॉस माझ्या चेंडू बॅटला येणार आणि त्याच वेळी चेंडू लँड होत असतो आणि त्यामुळे फसगत त्यांना पाहायला मिळते आपल्याला. अगदी बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. आशिष अंधारे खऱ्या अर्थानं थोडस कुठेतरी थांबतायत. खरं पाहिलं गेलं तर खेळत असताना पिस्टीला येतं, त्यामुळे तिथून पुढे मोजमाप होतंय. आता मात्र रडार मध्ये कावलाय, फेकून दिलाय, अगदी सी कॉर्नर सीमारेषा बाहेर. 6 धाब्यांसाठी अगदी डॉट बॉलही जातात, मोठे फटके लागतात, अगदी मॅच समतोल साधताना पाहायला मिळते. 30 धाबा झाल्यात 3, कारण त्यामधील एक षटक असं होतं की 2च धाबा आल्या होत्या, म्हणजे 2 षटकात 14 धाबा देऊन गेलेत, पहिला आणि तिसरं, आणि आता शेवटचं किती धाबा देऊन जाणार आहे ते पाहायचंय. गोलंदाज अमोल देवरे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. चला स्पीडअप ठेवा. दोन्ही बंधू खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर रामदेवरे यांचेच बंधू आहेत. अगदी जोरकस खेळायचा प्रयत्न झाला होता. एक धाव नक्कीच जाऊन द्या असा नक्कीच मानस असेल. एका धावीने काही फरक पडणार नाहीये, परंतु येणारे मला वाटतं 5 चेंडू शेष असतील या इनिंग मधले. इथे मात्र फटका सजला, झेलची संधी आहे आणि पकडला जाईल का झेल. ओ माय गॉड, इथे मात्र खऱ्या अर्थानं अगदी साधा सोपा झेल आहे, कुठे धडक लागण्याची शक्यता नव्हती, परंतु 2 धावा कंप्लीट होतात. कारण अजिबात प्रयत्न सुद्धा केला नाही आहे, कारण भले लागला थोडासा हात लागला तरी चालेल, परंतु प्रयत्न करणं गरजेचं होतं. पहा इथे मात्र झेल सोडला, त्याचा तुम्हाला मोबदला द्यावाच लागणार आहे. असं म्हटलं जातं ना, कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं, तर तो झेल पकडला असता तर ह्या 6 धावा वाचल्या असत्या मित्रांनो. चेंडू द्या, तो येतोय का बघा थोडस तिकडे. आमचे स्वयंसेवक. यानंतरची मॅच टीम घाटवण विपक्ष टीम कासानी. या मधल्या ब्रेक मध्ये पहिल्या इनिंगच्या नंतर लगेचच तुमचा टॉस केला जाईल. टीम घाटवण विपक्ष टीम कासानी
आपण टॉस साठी इथे मात्र प्रेझेंट राहायचंय. आता मात्र फटका फसला लॉफ्टेड, परंतु आता पुन्हा एकदा ती स्थिती आहे, तेच कंडिशन आहे. तिथे चेंजेस मागत होते मगाशी क्षेत्ररक्षक, परंतु नाही विश्वास दाखवला होता. काही गरज नाहीये, मी पकडणार आहे झेल हे सांगण्याचा प्रयत्न, परंतु एकाच जागेवरती 2-2 वेळा झेल डाऊन होतोय. म्हणजेच राम शिंदेना भाग पाडलं जातंय. इथे मात्र जागा बदली करायला तर पाहिलं गेलं तर हे दोन्ही झेल होणं गरजेचं होतं, परंतु तसं झालं नाहीये. इथे धावसंख्या 2 वाढली, म्हणजेच 40 धावा. अगदी समाधानकारक स्थितीकडे वाटचाल आहे. ओ वाह वाह भाई वाह, काय गोलंदाजी आहे. इथे मात्र अनुभव पणाला लावला जातोय. 40 धावा. पुन्हा एकदा अमोल देवरे गोलंदाजी मार्कवरतून. आता फटका फसलाय, झेलची संधी आहे, आता पकडला जाईल का? यस, आता मात्र बऱ्याच वेळानंतर आलाय झेल. फलंदाजाचा होईल खल्लास खेळ आणि इथे मात्र 4 षटकाचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या अंती 40 धावा धावफलकावरती. 41 धाब्यांचं आव्हान असेल टीम खऱ्या अर्थानं कातवडी बुद्रुक 11 संघासमोर. 41 धावा. चला टीम कासानी टीम घाटवण, चला टॉस साठी या आणि टॉस का बॉस मध्ये तुषार यांना आपण पाहूया. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकताय, व्हॉइस ऑफ सातारा, सातारा जिल्ह्यातील KSK परिसरातील एक गोड आवाज, शांत संयमी व्यक्तिमत्व आणि आमचे गुरुवर्य आदरणीय श्री गणेशजी शिंदे सर यांच्या वाणीतून तुम्ही या मॅचची कहाणी कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकताय. आणि आता इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळूया. अगदी टॉस का बॉस हा कक्ष तुम्ही कॅमेरामॅन टॉस का बॉस कक्षामध्ये आपण 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. कासानी विपक्ष घाटवण अशी मॅच आहे आणि खरं तर तुम्ही टॉस का बॉस हा कक्ष पाहताय आणि टॉस का बॉस साठी आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे श्री संतोषदादा भोसले आणि राजू भैया भोसले. या दोन्ही भावांनी मात्र या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे आणि खरं तर या स्पर्धेवरती त्यांचं प्रमुख आकर्षण म्हणून आकर्षक ट्रॉफीज देखील असतील किंवा विशेष सहकार्य देखील त्यांनी केलेलं आहे. त्यांचे मनापासून आभार. आणि टॉस करण्यासाठी मी आता विनंती करेन किसन घाग साहेब यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते हा कॉइन आम्ही स्पिन करतोय. टॉसची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एका बाजूला लिहिलेलं आहे कातवडी क्रिकेट क्लब, तर दुसऱ्या बाजूला लिहिलेलं आहे सालपाई काळेश्वरी देवी चषक. असा कॉल करायचा आहे. कॉल कोण देणार? घाटवण टीमचे कॅप्टन कॉल करतील दिलीप दादा भगत. कॉइन स्पिन श्री सालपाई काळेश्वरी देवी चषक असा कॉल केला होता आणि यस त्यांनीच तो टॉस जिंकलेला आहे अर्थातच घाटवण टीमने. दिलीप दादा अभिनंदन, टॉस तुम्ही जिंकला. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करणारा आज प्रतिस्पर्धी संघ पाहिला तर कासानी संघ आहे. या सीझन मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि सर्वाधिक जास्त प्राइज मारणारा कोणता संघ असेल या सीझन मध्ये तर कासानी संघ आहे. त्यांच्या विरुद्ध खेळायचे आहे. काय स्ट्रॅटर्जी असेल आणि किती धावांपर्यंत त्यांना थांबवू शकाल? 4 ओव्हरमध्ये मी त्यांना 40 धावाच्या आतमध्ये रोखू आणि आमची सामना हा मैत्रीपूर्ण नेहमीच असतो आमचा, कारण की आम्ही एक भाऊभाऊच आहे. अगदी बरोबर आहे. भाव बंदकीचे हे संबंध आहेत आहे आणि मैत्रीपूर्वक सामना होईल. परंतु आयोजनाबद्दल काय सांगाल? खरं तर 12व्या खेळाडूसाठी आकर्षक भेटवस्तू आहे, गावावरतून आलेल्या ग्रामस्थांसाठी भेटवस्तू आहे, टीम्सला देखील अल्पहार आहे आणि चमचमत्या ट्रॉफीज आहे. 360 अंशाचं ग्राउंड आहे. आयोजनाकडे कशा पद्धतीने पाहताय? आयोजक खूप सुंदर आहे आणि सर्व गावांना असेच आयोजन केलं पाहिजे. थँक्यू सो मच. नितीन दादा, तुम्ही खरं तर जनसंपर्क प्रमुख आहात असोसिएशनचे आणि अद्यापही 12व्या खेळाडूला मी म्हणेन प्रत्येक 12व्या खेळाडूला भेटवस्तू दिली नाहीये, ग्रामस्थांना देखील भेटवस्तू ठेवण्यात आलेली आहे. कशा पद्धतीने पाहता या आयोजनाकडे? खूप छान नियोजन आहे आणि कमी वेळामध्ये चांगलं नियोजन केलेलं आहे. बॅटिंग करायची कितपत मजल मारू शकता? ॲक्च्युली सर घाटवणसमोर खेळायचं म्हणजे आम्हाला जास्तीत जास्त रन मारावं लागतील, कारण आम्ही बऱ्याच वेळा त्यांच्यासमोर पराभूत झालेलो आहे आणि पुन्हा एकदा आमची त्यांची मॅच होणार आहे, तर नक्कीच आम्ही जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला आपण देऊया आता अल्पहार. आणि दिलीप दादांनी सांगितलं की ही मैत्रीपूर्वक सामना होईल म्हटल्यानंतर हे शब्द खूप महत्त्वाचे होते, कारण आजूबाजूची गावं आहेत आणि भाऊबंदकीचे संबंध देखील आहेत. मॅन ऑफ द मॅच
खरं तर आपण पाहिलं तर अजून मॅच बाकी आहे, परंतु अल्पोहारचा देखील आपण निश्चितपणे दोन्ही टीम्सला अल्पोहार दिलेला आहे. त्याचबरोबर आदरणीय श्री सुभाष दादा भंडारे साहेब आणि चक्रधर माने साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, आवाज ऐकूया गणेशजी शिंदे सरांचा. थँक्यू. हॅलो हॅलो हॅलो. जितू मोरे गोलंदाजी मार्कवरतून आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडला राम देवरे, नॉन स्ट्राईक एंडला जितेंद्र केरेकर. हॅलो हॅलो. जितू मोरे. ओ पहिलाच फटका अगदी चांगला आहे, गॅप शोधलाय इथे मात्र गली आणि कबर रिझन इथे मात्र गॅप शोधलाय राम देवरे. खऱ्या अर्थानं अगदी फलंदाजीच्या जोरावरती कित्येक मॅचेस टीम कातवडी बुद्रुकला या ठिकाणी राम देवरे यांनी जिंकून दिल्यात. मोठ्या फटक्यांसाठी सुद्धा एक वेगळं वलय, वेगळं नाव आहे राम देवरे यांचं. खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती फील्ड प्लेसमध्ये चेंजेस करायला भाग पाडले. चला चला मित्रांनो, जास्त फील्ड प्लेस चेंज करत बसू नका, आम्हाला वेळ खूप महत्वाचा आहे. चांगला चेंडू होता, अप्रतिम होता, देखणा होता, पाड लाईनची गोलंदाजी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची संगता झाली. 41 टू विन आहे ना, 41 धावा. विजयाचं खूप मोठं लक्ष आहे. लाभ केला, भूम 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 भूम. अगदी गगनचुंबी षटकार येतोय, लाऊड साऊंड आलाय. ही आहे राम देवरे यांची ताकद. नवीन बॉल पुन्हा एकदा त्या मैदानाच्या आतमध्ये. नवीन नवीन आलाय वाटतं, आलाय. चला चला. त्याच दरम्यान सुनीलजी बाधापुरे, सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार यांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. विनंती करेन मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी सातत्यानं त्या रिझन मध्ये चेंडू जात आहेत आणि बराच वेळ आपला घालवतोय चेंडू. चला मित्रांनो, स्पीड अगदी खूप कमी झालंय तुमच्या लोकांचं, थोडं स्पीड वाढवा. ओ वा भाई वा, काय सुरेख आहे, देखणा आहे. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आहे मी म्हणेन, कारण इनसाइड आउट तुम्हाला खेळायचं आहे. तर हवेमधून खेळत असताना ती नजर हवी आहे आणि ती नजर रामदेव यांच्याकडे आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. अगदी सुरेख फटका होता आणि त्यावरती आल्या 4 धावा. धावसंख्येला आकार 14 धावा. मित्रांनो, प्रत्येक चेंडूला तुम्ही फील्ड प्लेस चेंज करताय, एवढा वेळ असतोय का सांगा मला यार. थोडस सहकार्य करा, कारण या आत्ताचा पहिला सेकंड ग्रुप मधील दुसरी मॅच चालली आमची. कधी मॅच होणार आहे त्याचा थोडासा कॅल्क्युलेशन केलं तर 15 मॅचेस असतात आणि ते अशक्य प्राय असते एका दिवसामध्ये. ओ काय समोरच्या दिशेला उडणार आहे का चेंडू, परंतु नाही, इथे मात्र एकच धावा असेल. अगदी रामदेवरे सहजरित्या खेळताना पाहायला मिळतात. कुठेतरी फुलटॉस चेंडू, 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. आणि मला वाटते 15 धावा या अगदी रामदेवरे यांच्या बॅटमधून निघताना पाहायला मिळतात. हो, इथे मात्र ऑफ इस्तीला खेळायचं होतं, परंतु तिथे मात्र काय घडलं तर एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. 16 धावा षटकामागे एक संपत असताना आपण पाहतोय बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये, म्हणजे एकही गाडी गमावला नाहीये टीम खऱ्या अर्थानं कातवडी बुद्रुक 11 संघाने.
आता मात्र 18-25 असं समीकरण नव्याने आलंय. चला 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 थोडस स्पीडअप करा टीम डीजे सांबरवाडी. कॅप्टन्स विनंती राहील आपल्याला यार थोडस गती वाढवा मित्रांनो प्लीज. एक रिक्वेस्ट तुम्हाला मी वारंवार विनंती करतोय कारण हट्टहास आहे आमचा की सेमीफायनल फायनल अगदी चांगल्या पद्धतीने व्हाव्यात, अगदी उजेडामध्ये व्हाव्यात हीच एक अपेक्षा आहे. कारण 15 मॅच आहेत मित्रांनो एका दिवसामध्ये. गोलंदाजीमध्ये शुभम जांभळे. लाप केलाय का हो विकेट आहे का काय ते एक षटकार आहे सांगायचं आहे. विकेट आहे. ओ माय गॉड काय घडलंय अगदी जवळ जवळ म्हटलं ना की षटकार झालाच होता परंतु ते अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. कोण होता तिथे क्षेत्ररक्षक कोण आहे. अजित अंधारे ना अजित अंधारे. न्यू बॅटर अमोल देवरे. दोन बंधू मैदानाच्या आतमध्ये. चला 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 जरा स्पीडअप करा प्लीज. अमित देवरे शुभम निघतायत. अमोल देवरे अगदी आडवा पट्टा म्हणजे चेंडू गेल्यानंतर बाद आली आहे. इथे मात्र तुम्हाला राम देवरेंना स्ट्राईकला लवकरात लवकर आणावं लागेल. आम्ही मगाशी एक मॅच पाहिली होती. खरं पाहिलं गेलं तर ती मॅच त्या टीमकडून जाणं नव्हती कारण आपण जर पाहिलं तर ओमकार कदम एक इन्फॉर्म असणारा खेळाडू होता. त्याला कुठेतरी नॉनस्ट्राईकला उभं राहायला लागलं आणि त्याचाच फटका बसला. टीमला पराभवाच्या दिशेने जावं लागलं कारण आपला एखादा मेन खेळाडू इन्फॉर्म असतो त्याला तुम्ही जास्तीत जास्त स्ट्राईक लावण्याचा प्रयत्न करा. शुभम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर्तुळ समोर मात्र राम देवरे. ओ पटका फसलाय परंतु झेल कोण घेणार. इथे विकेट आहे. हो यस अजित अंधारे. वाह काय झेल होता यार अफलातून होता. क्लास आहे अजित अंधारे इकडे. इथे मात्र अगदी बाउंड्री लाईनच्या सटीक होते त्यानंतर मात्र 30 सर्कल मध्ये येऊन झेल टिपलाय. वेल प्लेड. अफलातून कामगिरी पाहायला मिळते. इथे मात्र टीम डीजे सांबरवाडी. न्यू बॅटर हर्ष केरेकर. 17 धाबा पण मॅच खऱ्या अर्थानं एकच धाव आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि 2 विकेट्स आपल्या नाबीक केल्यात. शिवम जांभळे क्लास गोलंदाजी करतायत. आता चला बाबा तुम्ही आता वेळ नका वाया घालू मित्रांनो प्लीज अन्यथा कमिटीला निर्णय घ्यावा लागेल तुमच्यावरती. इथे मात्र थोडासा फाईन खेळायचा होता हर्षला परंतु चुकी झाली कीपर कडून भाग्याची साथ लाभले. हर्ष केरेकर तर धावसंख्येचा विचार केला तर 19 धाबा धावफलकावरती आहेत म्हणजेच अजूनही तुम्हाला बनवायच्या आहेत 22 धावा. 13-22
ओ इथे मात्र चेंडू अजिबात उचलली घेतली नाहीये, परंतु पायाने थोडंसं काम सोपं केलं मी म्हणेन. चेंडू पायावरती आदळला आहे. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या अंती धावसंख्या 20 आणि आता बनवायच्या आहेत तुम्हाला अजून 21. 12-21. चला आता वेळ टीम मिटिंग्सला घेऊ नका मित्रांनो प्लीज. बराच वेळ झाला यार, आतापर्यंत इनिंग संपायला पाहिजे होती मित्रांनो. कारण आम्ही सकाळपासून सांगतोय तुम्ही वाचवलेला 1-1 मिनिट फायनल साठी कामाला येणार आहे, तर प्लीज सहकार्य करा. बारा चेंडू 21 धावा. गोलंदाजी मार्क वरती कमलेश बनगे. स्पीडअप घ्या मित्रांनो. सातत्यानं सूचना आमच्यापर्यंत येतात आणि आम्ही कॉमेंट्री करत नाही ना, त्याहून जास्त वेळ फक्त स्पीडअप घ्या हेच सांगतो दिवसभर. अगदी काउंटिंग केली ना तर आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त वेळ आमच्या तोंडातून तेच शब्द आले असतील मित्रांनो, तर थोडस सहकार्य करा. ओ वेगळ्या धाटणीचा फटका. हा खऱ्या अर्थानं हा फटका खेळायचा नव्हता तुम्हाला, कारण खऱ्या अर्थानं फाईन लेगला तरी घ्या, परंतु इथे मात्र विकेटचं पतन झालंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतीलच. प्रतीक ना, प्रतीक लोटेकर. चला नेक्स्ट दोन्ही टीम आपण सज्ज राहायचंय मित्रांनो. लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपलं स्क्वॉड सज्ज ठेवा. स्पर्धा पाहतोय आपण. स्पर्धा अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा. कातवडी बुद्रुक लोटेकर कातवडी गावाची. खऱ्या अर्थानं दोन मंडळ एकत्र येतात काय आणि अगदी देखणं आयोजन करतात काय. कमलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून. आता मात्र चेंडू खराब असेल. यस इट अ वाईट कॉल. तर मात्र प्रत्येक पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईक एंडला. ते मात्र नक्कीच मिडॉपला क्षेत्ररक्षक आहे ते जात आहेत, तोपर्यंत एक धाव रोखू शकले नाही आहेत. आता मात्र खऱ्या अर्थानं अमोल देवरे. धावसंख्या मात्र 22 धावा आतापर्यंत धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी समोरच्या दिशेला चांगला फटका आलाय, परंतु एकच धाव देऊन जाणार आहे. जोखीम घेतली जाणार नाहीये. हा 23 धावा 23 ऑन स्कोर बोर्ड. 41 टू विन आहे. पुन्हा एक चला 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 मित्रांनो. डीजे सांबरवाडी. मॅचेस संपलेल्या नाहीयेत आमच्या मित्रांनो, भरपूर मॅचेस आहेत. अजून 6 ते 7 मॅचेस अजून खेळवायचे आहेत मित्रांनो. सहकार्य करा. एज लागली आहे तिथे मात्र चेंडू हरकत करतोय, परंतु काय घडणार आहे तर एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कोणताही मानस खरं पाहिलं गेलं तर अमोल देवरे यांच्याकडे नाही आहे. त्यांना मोठाच फटका खेळायचा आहे. त्या दरम्यान सागरजी कदम यांचे इथे शुभागमन झाले. त्यांचं करूया शब्दा सुमनांनी सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आता मात्र थोडीशी दिशा भरकटली आहे. काही आज पंच आमच्याकडे वळले जात आहेत.
अगदी आपण जर पाहिलं तर 8 चेंडू आणि 16 धाबा. समीकरण आता मात्र तोलायमान स्थितीमध्ये आहे. अमोल देवरे काय करतायत हा मोठा प्रश्न असणार आहे, कारण विजयाची वाट थोडीशी खडतर झाली आहे. हो, असे फटके आले तर आता मात्र नक्कीच खेळ झाला मी म्हणेन, कारण कुठेतरी मॅच इझी वाटत होती. 7 चेंडू 16 धाबा. हाय व्होल्टेज मॅच नक्कीच पाहायला मिळते आपल्याला. अमोल देवरे काय करणार? पाठलाग करायचा प्रयत्न झालाय, पाठलाग केलाय, परंतु इथे नक्कीच खूप बाहेरचा चेंडू होता, कारण अगदी बाहेर आले होते. त्यांना मुवमेंट त्यांनी नंतर केली होती. चला ओ टीम डीजे सांबरवाडी, थोडं पंचांशी थोडस यार मित्रांनो, एवढा अंगावर जाऊ नका. इथे कमिटीचा डिसिजन आहे, अंतिम निर्णय राहील. लाईव्ह ला मॅच चालू आहे मित्रांनो, प्लीज. पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील. 2 पंच डिसिजन घेत आहेत. अगदी पंच आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चला वाईट आहे. बरोबर नाही अनुभव येतो मला एवढा, तुम्ही खेळ भरपूर वर्ष. तर इथे मात्र एक धाव ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 ना 26 ऑन स्कोर बोर्ड. अगदी लेटकट खेळायचा प्रयत्न होतोय. अमोल देवरे थोडासा अगदी उशिराने खेळले जात आहेत. आता मात्र 6-15चं समीकरण आहे. खूप मोठं अंतर नाही आहे, कारण पाहिलं गेलं ना तर खऱ्या अर्थानं आता T20चा जमाना आहे. मीटिंग घेत जाऊ नका. काय किती वेळा एकच सांगणार आहे आपण. प्रत्येक ओव्हरला टीम मीटिंग घेत आहे. कमिटीतून कोणतरी सांगा प्रत्येक चेंडूला यार खेळ काय, आम्ही तेच ते 1000 वेळा काय सांगायचं. दंडित काही एकच गोष्ट सारखी. चला चला प्लीज क्षेत्ररक्षण सजवा. कमिटी आपण थोडस बघा आबा. अरे एवढं आधी मीटिंग जमवलेली तर बघा ना. काय चाललंय तुम्ही काय. चला कॅप्टन अमोल बनगे लगोलग क्षेत्ररक्षण सजावून घ्या. वेळ कमी आहे. 1 दिवसाची स्पर्धा असते. आम्ही वारंवार सूचना देतोय. टीम मीटिंग नकोय मित्रांनो, ओनली फायटिंग हवी आहे, कारण प्रेक्षकांना देखील मॅच रंगात आल्यानंतर पाहण्यासाठी एक वेगळी मजा येते आणि कॉमेंट्री करण्यासाठी एक वेगळी मजा येत असते. वारंवार सूचना देऊन देखील तुम्ही आपण टाइमपास करत असाल तर त्याला काही अर्थ नाहीये. अमोल बनगे थोडंसं दक्षता द्या. कॅप्टन आहात तुम्ही, थोडीशी घाई करण्यासाठी खेळाडूंना विनंती करा. थँक्यू सो मच. राकेश गाडगे यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर सागर कदम यांनाही विनंती करेन आपणही मुख्य व्यासपीठावरती यावं. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. अरे बराच वेळ झाला, अख्खी इनिंग काय टाइमपास करताय त्या. मग लाभ केलाय, कावलाय, फेकून दिलाय, अगदी सीमारेषा तोडतोय फोडतोय. फलंदाज मात्र प्रतीकने मारला. प्रतीक लोटेकरच्या बॅट मधून आला एक टोले जंग. मॅच जिवंत ठेवणारा, मॅच आम्ही सोडली नाही ते सांगणारा येतोय दमदार षटकार. पंच तुमच्याकडे चेंडू आहेत ना, घ्या ना लगेच. 5 चेंडू 9 धाबा. प्रदीप ओ दुसरा काडक बेधडक अगदी लॉंग येतो षटकार. मॅच पूर्णतः टर्निंग झाली आहे. 2 चेंडूवरती अगदी प्रतीक लोटेकर इथे मात्र लोटपोट केलंय. खऱ्या अर्थानं कुठे होता तुम्ही असं म्हटलं जातंय,
कारण अगदी खमखमीत आहे 2 षटकार, अगदी टायमिंग प्रॉपर आहे. आता मात्र खऱ्या अर्थानं धाव 4 चेंडू आणि 3 धावा. मॅच पूर्णतः मुवमेंट झाले आणि विजयी षटकार, लगातार 3 षटकार प्रतीक लोटेकर. वा भाई वा, काय मॅच आहे. वेळ थोडासा गेला होता.